कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवा, घरावर आलेलं मोठं संकट तुझ्यामुळे गेलंय। तुझी कृपा अशीच आमच्या घरावर ठेव। भैरवनाथाच्या नावानं सांग भले। भैरवनाथ होता पाठीशी म्हणून सगळं सुरळीत झालं। अगदी मनातलं बोललायस बघ विनया। बरं, चला आता सगळे पाया पडून घ्या। अगं थांब थांब, आप्पीने अर्जुनला पुढे होऊ दे। आप्पे, अगं अमोलला पण जरासं गुलाल लाव बरं का। हो मम्मी। किती चांगल्या मुहूर्तावर अमोल पहिल्यांदाच मंदिरात आलाय। अहो पहिल्यांदा कुठं, अमोल इथंच तर सापडला ना। सापडला नाही वहिनी, सापडायला असा ठेवला होता। तुझ्या रे तानं बाळ येते, मंदिरात होतं म्हणून देवाच्या कृपेने सुखरूप राहिलं। खरंच ग पिऊताई, भैरवनाथाची खरंच कृपा आहे आपल्यावर। आव, मी काय म्हणते, देवाच्या दारातच करूयात का आहेर यांना? होय, चालेल की। अर्जुन, बापू काय गरज होती याची, तुम्ही पण ना। अहो अर्जुनराव, आम्ही आमच्या नातवासाठी केलं असं समजा। ओय, समजा नाही, असंच आहे, घ्या तुम्ही। तुम्हा तिघांसाठी। बापू, अर्जुन, आज पाडवा आहे। आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि तुमचा पण नवीन प्रवास सुरू होतोय आईन बाबा म्हणून। तुम्हाला शुभेच्छा। हा होय, आणि तुम्ही दोघं बी एकदम भारी आई बाबा होणार याची खात्री आहे बघा आम्हाला। होय होय, आम्हा सगळ्यांना खात्री आहे। खरं म्हणजे अमोलला अशा आई बाबाला आपले हे नशीबच आहे। नाहीतर आमचं कुणाला पडलंय? आपे आपण बाहेर करायला पाहिजे ना बापूंना मामीन। हा, दुपारी करूयात की घरी? नाही 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 नाही, त्याची काय बी गरज नाही बघ। तुम्ही असंच एकत्रित आनंदित सुखात राहा, बाकी काय पाहिजे आम्हाला। आणि आमच्या अमोलला थोडा नीट सांभाळा म्हणजे झालं। आजच्या एवढ्या चांगल्या दिवशी मी शब्द देत होतो, आप्पीला ना अमोलला कधीच काहीच कमी पडून देणार नाही, कधीच एकटं सोडणार नाही। बस, अजून काय पाहिजे आम्हाला? माझी देवाकडे अजून एक मागणी आहे। हो दीपेडॉन, काय आता तुमचं? त्या बंट्याला आणि त्या मणी मावशीला आमच्या आयुष्यातनं कायमचं घालव। त्यांनी जे केले ना, त्यावरून तर त्यांना तुरुंगातच जायला लागणार आहे। आणि तुरुंगात जरी नाही गेले ना, तरी ह्या आजगावात त्यांना त्यापेक्षा जास्त शिक्षा भोगायला लागणार आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवा, घरावर आलेलं मोठं संकट तुझ्यामुळे गेलंय। तुझी कृपा अशीच आमच्या घरावर ठेव। भैरवनाथाच्या नावानं सांग भले। भैरवनाथ होता पाठीशी म्हणून सगळं सुरळीत झालं। अगदी मनातलं बोललायस बघ विनया। बरं, चला आता सगळे पाया पडून घ्या। अगं थांब थांब, आप्पीने अर्जुनला पुढे होऊ दे। आप्पे, अगं अमोलला पण जरासं गुलाल लाव बरं का। हो मम्मी। किती चांगल्या मुहूर्तावर अमोल पहिल्यांदाच मंदिरात आलाय। अहो पहिल्यांदा कुठं, अमोल इथंच तर सापडला ना। सापडला नाही वहिनी, सापडायला असा ठेवला होता। तुझ्या रे तानं बाळ येते, मंदिरात होतं म्हणून देवाच्या कृपेने सुखरूप राहिलं। खरंच ग पिऊताई, भैरवनाथाची खरंच कृपा आहे आपल्यावर। आव, मी काय म्हणते, देवाच्या दारातच करूयात का आहेर यांना? होय, चालेल की। अर्जुन, बापू काय गरज होती याची, तुम्ही पण ना। अहो अर्जुनराव, आम्ही आमच्या नातवासाठी केलं असं समजा। ओय, समजा नाही, असंच आहे, घ्या तुम्ही।
तुम्हा तिघांसाठी. बापू अर्जुन, आज पाडवा आहे. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि तुमचा पण नवीन प्रवास सुरू होतोय आईन बाबा म्हणून. तुम्हाला शुभेच्छा. हा होय. आणि तुम्ही दोघं बी एकदम भारी आई बाबा होणार याची खात्री आहे बघा आम्हाला. होय. होय, आम्हा सगळ्यांना खात्री आहे. खरं म्हणजे आम्हाला अशा आईबाबाला लाभले हे नशीबच आहे. नाहीतर आमचं कुणाला पडलंय? आपे आपण बाहेर करायला पाहिजे ना बापूंना मामीन. हा दुपारी करूयात की घरी? नाही 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 आप्या, त्याची काय बी गरज नाही बघ. तुम्ही असंच एकत्रित आनंदीत सुखात राहा. बाकी काय पाहिजे आम्हाला. आणि आमच्या अमोलला थोडा नीट सांभाळा म्हणजे झालं. आजच्या एवढ्या चांगल्या दिवशी मी शब्द देतो तू आप्पीला ना अमोलला कधीच काहीच कमी पडून देणार नाही. कधीच एकटं सोडणार नाही. बस, अजून काय पाहिजे आम्हाला. माझी देवाकडे अजून एक मागणी आहे. हो डिपेंड ऑन काय आता तुमचं. त्या बंट्याला आणि त्या मनी मावशीला आमच्या आयुष्यातनं कायमचं घालव. त्यांनी जे केले ना त्यावरून तर त्यांना तुरुंगातच जायला लागणार आहे. आणि तुरुंगात जरी नाही गेले ना तरी ह्या आजगावात त्यांना त्यापेक्षा जास्त शिक्षा भोगायला लागणार आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कुठं हरवलीस तू एवढी? नाही काय नाही. काय नाही. मी खोलीत आलो, इथं बसलो, तुझ्याकडे बघतोय तरी तुझं लक्ष नाही. अरे बाळाकडे बघत होते मी. होय बाळोबा, माझ्या बरोबर राहून आहे ना आई पण जुगाड शिकली चांगलाच. अर्जुन नाही रे. आता मी पण बाप आहे म्हणलं, कळलं का? बाळोबा, आईला सांगा म्हणा असंच हसायचं मस्त. हसल्यावर आपली आई गोड दिसते, काय का नाही? आणि आई, बाबांनी सांगितलंय ना आता कसलंच टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. कसलाही प्रॉब्लेम असेल तरी बाबांना सांगायचं, 2 मिनिटात सॉल्व्ह करणार. हो अर्जुन, संकल्प कालच्या राड्याबद्दल नाही तर तुला सरकारांचं सिक्रेट सांगत होता. आणि जर तुला ते कळलं तर सगळंच होत्याचं नव्हतं होईल. अय अप्पे, अगं परत हरवलीस कसल्या तरी विचारात. त्या डोबळेचा विचार करतेस ना तू, माहितीये मला. अर्जुन, तुला कसं कळतं रे सगळं? एवढं नाही कळलं तर काय उपयोग आहे माझा? काय झालं? तो काल कसा बोलत होता अर्जुन? आवाज गेलाय पण तोंड कुठं बंद होते. पक्की नाही, त्याला राग आहे ना आपला, त्यामुळे चाललंय. सगळा आवाज गेलाय तरी बडबड थांबत नाही. जाऊ दे, सोड. दोघांचा नको विचार करू तू. नाही पण त्याला काय सांगायचं असेल तेच कळत नाही. काय त्याला काय सांगायचं असू दे, त्याचं ऐकणार कोणी आपे. आणि बघ, त्या दोघांचा टॉपिक आपल्या घरच्या सगळ्यांसाठी क्लोज झालेला आहे कायमचा. त्यामुळे त्यांचा अजिबात विचार करायचा नाही, कळलं? हो. आणि बाळोबा, आईला म्हणावं एकदम चिल राहायचं. आता सगळं झाले गेलं, वाईट दिवस संपलेले आहेत. आता सगळं एकदम ओके झालेलं आहे. कसं टकाटक. हो बरं चला झोपा, आता ऑफिसला जायचं ना उद्या. हो, उद्या ऑफिसला जायचंय की. आणि अमोल सर पण येणार आहेत बरं का ऑफिसला. अमोल सर ऑफिसला? भारी आहे. ए आपे बघ ना, म्हणजे आपलं बाळ घराच्या बाहेर पहिल्यांदा जाणार, ते पण डायरेक्ट कलेक्टर ऑफिसला. 100% लाल देवाच्या गाडीत फिरणार पोरग. मग बरं अर्जुन, आता गप्पा बाज झाल्या, मिळते तेवढी झोप घे. चल झोप लवकर. असं का? वेलकम टू पालकगिरी अमोलचे बाबा. आता आपला टाइम टेबल हा ठरवणार आहे. बर. आणि आपे, अमोलचे बाबा काय आपला दोस्त असणार आहे तो, कळलं का? अरे आमल्या. ए आमल्या काय आमल्या? दोस्त आहे तो. आणि माझा? तुझा
मी अख्खाच तुझा आहे आप्पे, शहनशाह. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कुठं हरवलीस तू एवढी? नाही काय नाही. काय नाही. मी खोलीत आलो, इथं बसलो, तुझ्याकडे बघतोय, तरी तुझं लक्ष नाही. अरे बाळाकडे बघत होते मी. होय बाळोबा, माझ्या बरोबर राहून आहे ना, आई पण जुगाड शिकली चांगलाच. अर्जुन नाही रे. आता मी पण बाप आहे म्हणलं, कळलं का? बाळोबा, आईला सांगा म्हणा असंच हसायचं मस्त. हसल्यावर आपली आई गोड दिसते, काय का नाही? आणि आई, बाबांनी सांगितलंय ना, आता कसलंच टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. कसलाही प्रॉब्लेम असेल तरी बाबांना सांगायचं, 2 मिनिटात सॉल्व्ह करणार. हो अर्जुन, संकल्प कालच्या राड्याबद्दल नाही, तर तुला सरकारांचं सिक्रेट सांगत होता. आणि जर तुला ते कळलं तर सगळंच होत्याचं नव्हतं होईल. अय अप्पे, अगं परत हरवलीस का असल्या तरी विचारात? त्या डोबळेचा विचार करतेस ना तू? माहितीये मला. अर्जुन, तुला कसं कळतं रे सगळं? एवढं नाही कळलं तर काय उपयोग आहे माझा? काय झालं? तो काल कसा बोलत होता अर्जुन? आवाज गेलाय पण तोंड कुठं बंद होते? पक्की नाही, त्याला राग आहे ना आपला, त्यामुळे चाललंय. सगळा आवाज गेलाय तरी बडबड थांबत नाही. जाऊ दे, सोड. दोघांचा नको विचार करू तू. नाही, पण त्याला काय सांगायचं असेल तेच कळत नाही. काय त्याला काय सांगायचं असू दे, त्याचं ऐकणार कोणी आपे? आणि बघ, त्या दोघांचा टॉपिक आपल्या घरच्या सगळ्यांसाठी क्लोज झालेला आहे, कायमचा. त्यामुळे त्यांचा अजिबात विचार करायचा नाही, कळलं? हो. आणि बाळोबा, आईला म्हणावं एकदम चिल राहायचं. आता सगळं झाले गेलं, वाईट दिवस संपलेले आहेत. आता सगळं एकदम ओके झालेलं आहे. कसं टकाटक. हो. बरं चला झोपा, आता ऑफिसला जायचं ना उद्या. हो, उद्या ऑफिसला जायचंय की. आणि अमोल सर पण येणार आहेत बरं का ऑफिसला. अमोल सर ऑफिसला? भारी आहे. हे आपे बघ ना, म्हणजे आपलं बाळ घराच्या बाहेर पहिल्यांदा जाणार, ते पण डायरेक्ट कलेक्टर ऑफिसला. 100% लाल देवाच्या गाडीत फिरणार पोरग. मग बरं अर्जुन, आता गप्पा बाज झाल्या, मिळते तेवढी झोप घे. चल झोप लवकर. असं का? वेलकम टू पालकगिरी अमोलचे बाबा. आता आपला टाइम टेबल हा ठरवणार आहे. बर. आणि आपे, अमोलचे बाबा काय आपला दोस्त असणार आहे तो, कळलं का? अरे आमल्या. ए आमल्या काय? आमल्या दोस्त आहे तो. आणि माझा? तुझा मी अख्खाच तुझा आहे आपे, शहनशाह. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही, प्रश्न तोच आहे. ते जेव्हा घरी येतात, ज्यांची आम्हाला भीती वाटते, तेव्हा कसं असतं वातावरण? घरचं वातावरण नॉर्मल, हसत खेळत. जेही ताणतणाव आहेत त्यांचे, ते चौकटीच्या आत सगळे ते बाहेर सोडून आत येतात. म्हणजे घरात एकदम खेळीमेळीचं वातावरण, एकदम प्रेमळ, एकदम काळजी घेणारे बाबा. आईपेक्षा मुलांना बाबा जवळचे आहेत. गणवेशाच्या आतला माणूस तुमच्या घरात अनुभवायला मिळतो. नाही, कसं असतं सर, बाहेर त्यांना खूप स्ट्रगल असतो. म्हणजे सारखं दमदाटी करावी करावीच लागते, कारण घरी तुम्ही करता. चेहरा फुलवायला लगेच. मला सांगा, पहिलं सॉरी तुमच्या दोघांमध्ये कोण म्हणतो? आमच्या इथे मी म्हणणार. तुम्ही म्हणता? हो सर, कधी सॉरी. तुमच्याकडे? आमच्यामध्ये म्हणजे मी लगेच सर कधी सॉरी नाही म्हणणार. म्हणजे त्यांना जास्त असली तरी तू सॉरी बोलून माझ्याजवळ यायचं, असं त्यांचं म्हणणं आहे. आमचे नाही सर, आमचे शांत स्वभावाचे आहेत एकदम. मीच थोडी वाढ आगाव अशी आहे, म्हटलं तर चालेल. आणि सॉरी म्हटलं तर साहेबच म्हणतात सॉरी मला. आमचं सिच्युएशन नुसार असतं सर.
म्हणजे ज्याची चूक असेल तो सॉरी बोलला. तुमचं सिच्युएशनच झालंय ना. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यांची डायरी ओपन नाही केली आपण. मी सॉरी म्हणते त्यांना. जर काही झालं असेल भांडण तर आधी माघार घ्यायची का, वाढवायचं नाही जास्त. एवढं जास्त कार्यक्रम बघतायत म्हणजे वाढवू देत नाही. लगेच अंदाज बघते, आपली बाजू कमी दिसली ह्या माघार आणि शांत बसा. सर मी शांतच राहते, पण मी सॉरी पण म्हणत नाही. काय स्वभावातला गुण आहे तुमच्याकडे? माझ्याकडे माझ्या मिस्टर शांत आहे. मला थोडासा राग येतो, पण मी नंतर नॉर्मल होते. एक दिवस थोडा राहतो आणि सॉरी म्हणायचं झालं तर ते नाही म्हणत, मी पण नाही म्हणत कधी कधी, पण स्टार्ट मिस करते बोलण्यापासून. आज त्यांना आठवावं लागलं, मी कधी बोलले का सॉरी? चला, म्हणजे कोण क्षमा मागतं आधी ते आम्हाला कळलेलं आहे. हा, तुमचं लग्न कसं झालं? आमचं लग्न अरेंज मॅरेज 2017 मध्ये साहेबांनी स्टार्ट केलं मुली पाहायचं सॉर्ट आउट करायला. मग त्यानंतर आम्हाला एका दिवशी फोन आला की असं असं तुमच्या इथे पाहायला येणार आहेत, आणि हे पाहायला आले. पाहण्याचा कार्यक्रम झाला. निरोप काही आला नाही. नंतर कळू म्हणून सांगितलं. मग एक 3-4 महिने गेल्यानंतर त्यांच्याकडून अप्रोच झाला की बाबा करायचंय असं, आणि एप्रिलमध्ये आमचं लग्न झालं. म्हणजे पाहायला येण्यापासून लग्नापर्यंत 16 महिन्याचा गॅप आहे. 16 महिने साहेबांनी आमचे 16 महिने घेतले. मग हे विचारलं नाही लग्नानंतर त्यांना कधी, का इतके 16 महिने घेतले म्हणून? तेच ते म्हणले वेळ लागतो, जरा चांगल्या गोष्टी होण्यासाठी वेळ लागतो असं बोलतात तुम्हाला. तुमच्या लग्नात किती महिन्यात झालं? सर आमचं 6 महिन्यातच झालं. बघा कसं काय 6 महिन्यात? आमचं पण अरेंज मॅरेज आहे सर. पण काय झालं, यांनी बघायला आले एका पहिल्या आठवड्यात. दुसऱ्या आठवड्यात मी हॉस्टेलला निघून गेली. औरंगाबादला होती मी, आणि सर होते PSI नागपूरला. त्यांनी तपास कामी औरंगाबादला दुसऱ्या आठवड्यात आले, आणि मी मम्मीला विचारलं आता पसंती तर झाली. बघताना सुद्धा तपास कामी आले का? हो, म्हणजे ते बघायला येऊन गेले ना मला, त्यानंतर ते आले होते. तर आम्ही भेटायचं ठरवलं, आणि त्याच दिवशी माझ्या वडिलांचा फोन आला की यांचं मध्यस्थांशी काय खटकलं काय माहित. तर ते पुढे काहीतरी खटकलं, आणि मग माझ्या वडिलांनी सांगितलं की ते PSIचा फोन आला तर उचलू नको. त्या दिवशी ते माझ्या शेजारी बसलेले होते सिद्धार्थ गार्डन मध्ये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आमचे सर कोल्हापूरला 2 मुली पाहायला आले होते. मग कोल्हापूरपासून माझं गाव 50 किलोमीटर वर आहे. मग तिथं कोल्हापूरमध्ये 2 मुली पाहिल्या. त्यांना काय त्या पसंत पडल्या नाहीत. तर बाबा आता आपल्या ताईनं ती मुलगी सांगितले, तर आहेच गाव 50 किलोमीटरवर आणि आलो एवढ्या 250 किलोमीटर, तर जाता जाता बघून जाऊ म्हणून ते आले. मग आदमापूरला पहिल्यांदा गेले बाळूमामाला, दर्शन घेतलं. तिथं त्यांच्या मनात काय आलं काय माहीत, शूज घातले, 2 पोरी नापसंत आल्या. आता तर शूज काढून बघू ही पोरगी पसंत पडते का, म्हणून त्याने अनवाणीच गाडीत बसले. तशा पायाने गाडीतून मग बघायला आले, आणि मग मी पसंत पडले त्यांना. कदाचित बाळूमामा प्रसन्न झाले असतील. होय ना, पण त्या अनवाणी पायाला अजून चटके बसतात. आपण स्वभावाचे हो, त्यांना सॉरी म्हणावं लागतं. नाही हो सर, पण आम्ही दोघं पण म्हणजे इतकं भांडणं वगैरे नाही. आम्ही दोघं पण समजूतदार आहोत. अरे म्हणूनच इतकी वर्ष संसार. आपण दोघे एका एरियातले मुख्य डायरीकडे आलेले आहोत आता, हो ना. सगळ्या जणी वाट बघतायत. ते बरोबर आहे सर. मला तर ज्या दिवशी माझी एंगेजमेंट होती का त्या दिवशी कळालं माझी एंगेजमेंट आहे. म्हणजे खोटं बोलते सर. नाही खरं, हे लव्ह मॅरेज आहे सर. खोटं बोलते म्हणूनच मी सांगते. बोला काय काय खरं काय? आत्याच्या मुलालाच दिले त्यांना. आत्याच्या मुलाला त्यांनी MPSC तिच्यासाठी दिली. MPSC ची एक्झामच तिच्यासाठी दिली. काय सांगताय? म्हणजे आज रिझल्ट आला, लगेच दुसऱ्या दिवशी साखरपुडा केला. असं झालं यांचं. हे मैत्रिणी सोडणार नाहीये. ते काय झालं सर, मी ताईच्या एंगेजमेंटसाठी गेले गावी. मग दुसऱ्या दिवशी एंगेजमेंट होती ताईची. मग भावाने 2 साड्या आणलेल्या, त्यातली एक तिने चॉईस केली, एक रिजेक्ट केली. मीच सांगितलं तिला ही काही व्यवस्थित नाही, जाऊ दे म्हटले. मग त्या दिवशी रिजेक्ट गेली ती साडी. मग त्यांचा रिझल्ट आला, मला नव्हतं माहिती रिझल्ट आला. कोणाचा? सरांचा. पण त्यांना ओळखत होता ना तुम्ही? आत्याचा मुलगा आहे ना सर. म्हणजे लहानपणापासून ओळखत होता? पण असा काही विषय नव्हता. दोघे मिळून फिरायला जात होता? नाही असं काही नव्हतं. अरे काय असं काही नाही, सगळं चेहऱ्यावरच दिसतंय सगळं. नाही सर, असं काही नव्हतं.
फक्त काय सोडायला जात होते सर हॉस्टेलला. फक्त सोडायला जात होते हॉस्टेलला. बघा मैत्रिणी कशा असतात बघितलं का? नाही असं काही मग ते का सोडायला यायचे तुम्हाला हॉस्टेलला? माझा भाऊ सांगायचा ते एकटी चालली जा सोबत. किती लांब होतं तुमच्या घरापासून तुमचं हॉस्टेल? नांदेड ते औरंगाबाद पर्यंत यायचं एवढा प्रवास ट्रेनने. मग तुम्ही काय लेडीज मध्ये आणि ते जेंट्स मध्ये असायचे? नाही असं काही नसायचं. मग? माझ्या मैत्रिणी पण असायच्या ना सोबत. मग हे तुमच्याशी बोलायचे नाही? बोलायचे अभ्यास कसा चालू आहे काय. रोज एकच प्रश्न एवढा तास किती आहे हो? हा प्रवास किती तासाचा आहे? रोज नाही. 4.5 तास. 4.5 तासात एक प्रश्न विचारायचे? हो सर बोलायचे नाही. त्यांना अशी भीती वाटायची मला जॉब नाहीये आणि मी आता जर हिच्याशी जास्त बोलायला लागलो तर मामाला वाटेल की काहीच करत नाही मुलगा आणि माझ्या मुलीला पटवतोय मग मामा कॅन्सल. आता घरी इतकी वर्ष लग्नाला झाली कोण कोणाला पटवतंय घरात? पण मुळात तुमचं सगळं ठरलेलं होतं फक्त एक तो विधी करायचा म्हणून केला हो ना. आता किती वर्ष झाली लग्नाला? 13. कसा आहे स्वभाव? खूप छान. कोणाचा? सरांचा. आम्ही तुमचा विचारतोय. माझा नाही एवढा चांगला. नाही का हो? चिडते लगेच. कशामुळे? छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडते. एक रिजेक्ट साडी दिली त्याचा राग आजपर्यंत काढताय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ओके ना सगळं? हो नक्की. हो सगळं. क्या बात. एक मिनिट सांगायला अत्यंत आनंद होतोय की आपल्या किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीचं नवीन हर्बल प्रॉडक्ट लवकरच लॉन्च होणार आहे आणि त्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं सगळ्यात पहिल्यांदा अहिल्यादेवी किर्लोस्कर यांचं अभिनंदन करू इच्छितो. काय श्रीकांत? अगं अभिनंदन. किती कमी वेळात सगळं पार पडलंय. हो पण हे खरं आहे हा. आपण इतकी वर्ष काम करतोय पण आपल्याला तयारीला 2 ते 3 महिने जायचे. मला असं वाटतं की हा परिणाम चांगल्या पायगुणाचा आहे. पायगुण म्हणजे या घरात एका व्यक्तीच्या येण्यामुळे सगळं शुभ घडते. म्हणजे किर्लोस्करांच्या भरभराटीला पोषक. दिशाबद्दल बोलतेय मी. 100 वर्ष आयुष्य आहे. ये असू दे. किती सुंदर दिसतेस आणि एंगेजमेंटच्या दिवशी सुद्धा तुला असंच सुंदर दिसायचं आहे. प्रीतमला शोधतेस? तो त्याच्या खोलीत आहे. दिशा मी तुला आज मुद्दामच इथे बोलावून घेतले. तुझ्या एंगेजमेंट साठी ह्या शहरातली सर्वोत्तम मेहंदी काढणारी तुझी वर खोलीत वाट बघते. वाव, मेहंदी मला खूप आवडते. थँक्यू सो मच सासू मॉम. मी जाऊ? ही मुलगी घरात आली की घर कसं भरल्या भरल्यासारखं वाटतं ना. एक नवीन चैतन्य घेऊन येते बाबा. आई, दिस इज नॉट फेअर. तू आपल्या नवीन प्रोडक्टच्या सक्सेसचं सगळं क्रेडिट दिशाच्या पायगुणाला दिलास. माझ्या मेहनतीचं काय? म्हणजे फक्त तुझ्या होणाऱ्या सुनेचा पायगुण कामी आला? काय सुंदर ऍक्टिंग करते नाही? काय ग, कुणाबद्दल बोलतेस तू? काल ना मी एक फिल्म बघितली. त्यातली सून इतका सुंदर अभिनय करत होती. मला तर वाटतं तिला ऍक्टिंगचं एखादा अवॉर्डच द्यावं. त्या हिशोबाने तुलाही अवॉर्ड द्यायला हवा नाही का? तू सून आहेस घरची आणि छान रोल करतेस सुनेचा. हो ना दादा? काय चाललंय तुझे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. झाली, आता ठेवा पाय. एवढी छान मेहंदी घरात काढणारी असताना तुम्ही आम्हाला कशाला बोलवलं? पारू, तू इथे आहेस? मी तुला सगळीकडे शोधते. अय्या, आणि ही मेहंदी तू काढली आहेस? खूप छान काढलीस हा. खरंच खूप छान आहे. खूपच कौतुक चाललंय हिचं. काहीतरी केलं पाहिजे दिशा. हां, मेहंदीच खराब केली पाहिजे. तसं झालं तरच अहिल्या अंजलीला बोलते. तुला कोणी काढायला सांगितली होती? शिस्त म्हणजे शिस्त अँड ऑल दॅट बुलशिट. तुम्ही दोघी जरा काहीतरी खाऊन घ्या आता. हा, ठीक. मी जाऊ? काय कुठे नेतेस? मला प्यायचा आहे तो. आणि आई, माझ्यासाठी साखर पाणी घेऊन ये. आणते. काय झालं? तुम्हाला लागलं तर नाही ना? नाही नाही नाही, पण थँक गॉड नाहीतर मेहंदी खराब झाली असती. तुझी पूर्ण मेहनत वाया गेली असती. अशी कशी जाऊ देईन मी तिची मेहनत वाया? मी आहे ना इथे. थँक्यू सो मच प्रीत. पण तू काय करतोयस इथे? तूच बोलवलंस ना मला इथे. म्हणजे आईने तर मला हेच सांगितलं, बाकी मला माहित नाही. Oh yes, I'm so sorry. प्रीत, my baby. मी ना घरी आलेल्या सगळीकडे तुला शोधत होते, पण तू मला दिसलाच नाहीस. हे बघ, मेहंदी कशी आहे? आणि ही पारूने काढली पायांवर. नाही, हाताची तर ओकेशच आहे, पायाची एक नंबर आहे माहितीये. गुड जॉब पारू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे वा, आहा, डिझाईन तर एकदम भारी आहे जावई बापू. पण मी काय म्हणतो, एवढी घाई कशा पाहिजे? घाई तर करायलाच हवी ना. अहो, आता माझी सुट्टी संपायच्यात लग्न करायला हवंय की नको? माझ्या बाबांच्या ओळखीतला एक प्रेसवाला होता. त्याने 2-3 डिझाईन्स पाठवले पत्रिकेचे. त्यातलं हे डिझाईन मला खूप आवडलं. नाही, मस्त आहे. मग दिली ऑर्डर. पर बाबा, मी तुमच्या सगळ्यांसाठी कपड्यांची खरेदी केली. तुम्हाला आवडतात का ते बघा आणि फिटिंग सुद्धा एकदा चेक करून. हो, बरं, एवढं समजा तुम्ही कशा पायी करताय? का करताय म्हणजे? तुम्ही तुमच्या जॉबमध्ये बिझी असता हे माहितीये मला. तुमच्यावरचा भार हलका करण्यासाठी करतोय हे सगळं. बाबा, अहो, तुमच्या डोळ्यात पाणी. माझं एकच स्वप्न होतं की माझ्या पोरीला माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारा मुलगा मिळावा.
तिला राणी सारखं सुखात ठेवणारा मुलगा मिळावा. तो मिळाला. हो तसंच ठेवणार आहे, पण माझं स्वप्न इतक्या लवकर पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं कधी. मासा कसा अलगद सापडलाय जाळ्यात. बाबा तुमचं मन मी समजू शकतो, पर मला एक सांगा, एवढा समजा खर्च तुम्हीच का करायचा? माझ्या पण पोरीचं लग्न आहे ना, मला पण काही खर्च करू द्या ना. विसरा तिला आता. अहो माझी होणारी बायको आहे ना ती. मला माझं स्वतःचं हक्काचं असं पहिल्यांदा कोणीतरी मिळालंय बाबा. एवढं तर करायलाच हवं तिच्यासाठी. खरं. आपण एक काम करूया, तुम्ही आणि गणू पण चला आमच्या बरोबर दुबईला. हा चला, तुमचे पण पेपर्स द्या, आपण तिकडे सगळेजण एकत्र राहू. नाही नाही, असं कसं मला इथंच अहिल्या मॅडमची सेवा करत मरू दे. ठीक आहे. हा तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा. बरं बाबा, म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर उद्या जाऊन ही पत्रिका मी आणि पारू देवळात जाऊन देवासमोर ठेवून येऊ का? त्यात काही विचारणं झालं का? तुम्ही आताच म्हणलात ना, आता ती काय तुमची पोरगी आहे का, माझी बायको आहे. न्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही नका जाऊ, मी बघते. तुम्ही थांबा. हेच होतं ते. ही अस्तिका कुठे गेली? ती कुठेही असू शकते, नागरूपात सुद्धा. आपण शोधूया. सामान कुठेच नाहीये. मग अशी आपण घरातही बघितलं, तिथेही ती नव्हती. विरोचकाने तिला मागच्या वेळेसारखं लपवून ठेवलं असेल, आणि आता ती नागरूपात आहे. त्यात तिला गरुड देवापासून संरक्षण आहे. घरातल्या सगळ्यांना धोका आहे. मी घरातल्यांना सावध करून येते. आत्या, तुम्ही केतकी काकूशी जाऊन बोला, मी तन्मय आणि फाल्गुनीला अलर्ट करतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कुठे आहे तुझा तो नाग? विचारून विचारून कोणाबद्दल विचारलंस? नागाबद्दल, माझ्या सेवकाबद्दल. आता नागाशी लढणार आहेस का तू? हिम्मत असेल तर माझ्या बरोबर लढ. अस्तिका कुठे? अस्तिका, नाग माझी सेविका, तो नाग गेला. त्याचं काम झालं, तो निघून गेला. तुझी त्रिनयना, तो गरुड निष्प्रभ ठरले त्याच्या पुढे, काहीही करू शकले नाही. तुला तिच्या बरोबर लढायचंय का? अगं माझ्या बरोबर लढ. पण कसं खेळवलं ना तुला माझ्या नागाने. स्वतःच अस्तित्व सिद्ध करायला लावलं तुला. लढणार आहेस ना? आहे ना हिम्मत? की युद्धाआधीच शस्त्र टाकलेस? हेच घेऊन पाठवलं होतंस ना तुझ्या त्या अस्तिकाला? काय झालं? काहीच करू शकले नाही ते. अद्वैत साहेबांच्या केसाला सुद्धा धक्का नाही लावू शकले. माहितीये का? कारण देवी आईच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. देवी आई, देवी आई. अजूनही त्या देवी आईच्याच भक्तीत रममाण आहेस का तू? कशासाठी? काहीही करू शकली नाहीये ती देवी माझं. मुळात ती देवी नाहीच आहे. संयम हा शब्द नाही आहे, शक्ती आहे. जी देवाकडे असते, तुझ्यासारख्या दैत्याकडे नाही. तुम्ही दैत्य हापापलेले असता, अधीर असता. आता मी काय सांगते ते पूर्ण ऐकायचं. देवी आईने तुझ्यासाठी काय योजलंय ते माहिती नाहीये तुला. देवी आईने तुझा मृत्यू योजलाय, आणि तोही ह्या छोट्याशा हत्याराने. काहीच कष्ट घ्यावे नाही लागणार मला. लगेच मरशील. तुझा मृत्यू आता निश्चित आहे विरोचका. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई ओके? काय झालंय? तू काय बडबडत होतीस तू? निशी, तू 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 टेक मागे. निशी, अगं तुला खूप हाय फीवर आहे. काय झालंय? तू तू काहीतरी बडबडत होतीस. का कोणाला तरी सॉरी म्हणत होतीस. मी मुद्दाम नाही केला असं काहीतरी बोलत होतीस. काय झालंय? कोणी बोललंय का काय तुला? का कशाचं टेन्शन घेतलंयस का? काय झालंय? प्लीज प्लीज सांग मला. निशी, निशी प्लीज बोल ना, काहीतरी सांग. काय झालंय? निशी, काम शांत. काय झालंय निशी?
प्लीज काहीतरी बोल. ओवी, जे काय होतं ते स्वप्न होतं की काय मला खरंच माहित नाही, पण खूप भयानक होतं. मला खूप भीती वाटते मला. ओके ओके, प्लीज प्लीज शांत हो. निशी अगं, तुला खूप ताप आलाय. मी ना, तू इथं रेस्ट कर, मी कोणाला तरी बोलून आणते. नको, मला वाटेल सकाळपर्यंत बरं मी होईन बरी. अगं सगळे झोपले असतील मध्यरात्रीनं. ओके ओके, मी आता कोणाला बोलवत नाही, बट मी जे सांगते ना तुला ते ऐकायला लागेल. ओके प्लीज, मी जे करते ते करून घ्यायचं. मी आले, मी 2 मिनिटात आले. ओके, तू रिलॅक्स हो. तू इथे टेक जरा. आलेच आले. मला फीवर आला की मॉम कोल्ड वॉटरच्या स्ट्रिप्स ठेवायचे डोक्यावर. कुठे होतीस तू? किती वेळ? खेळायला गेले होते. याची काहीच गरज नाहीये. थोडा आराम केला की वाटेल बरोबर. निशी, पण तुला याने बेटर वाटेल. सॉरी, त्याच्यामुळे तुझी झोप अर्धवट राहिली. निशी, पण असंच बोलत बसलो ना तर कोणाची झोप होणार नाही. तू आता मला माझं काम करू दे, तू झोप जा. निशी प्लीज, तू झोप प्लीज. मी ह्या स्ट्रिप्स तुझ्या कपाळावर ठेवते. निशी प्लीज. निशी, तू एवढी फिट आहेस. मी इथे आल्यापासून तुला कधीच असं एवढा आजारी पडताना बघितलं नाहीये. मागे आगीत अडकली होतीस तेव्हा त्याचा स्ट्रेस घेतला होतास, पण अशी आजारी नाही पडलीस. असं झोपेत बडबडताना कधीच नाही पाहिलं तुला मी. काय झालंय निशी? कोणी काही बोललंय का तुला? तू कशाचं एवढं टेन्शन घेतलंयस? ZEE5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज ZEE5 सोबत, तेही एकदम फ्री. फीवर अजून वाढलाय. स्ट्रिप्स ठेवल्या काल रात्री, बट तेवढा पुरता कमी झाला, बट आता ताप अजून वाढलाय. ताप साधा नाही. कोण हे नक्की कशाचं तरी टेन्शन घेतलंय. 2 दिवसात एंगेजमेंट आहे. मला हे दादांना आणि उमा मावशीला सांगायलाच हवं. लालिताई, अहो तुमच्याचसाठी चहा घेऊन येत होते. बरं, मी काय म्हणते, झोप झाली ना तुमची व्यवस्थित? हा झाली. नाही, मला वाटलं काल जे काही झालं त्याचा रात्रभर विचार करत बसला असाल, स्वतःला त्रास करून घेत असाल. त्रास होत माझ्या दुश्मनांका. दुश्मन? लालिताई, इथे दुश्मन कोण आहे? सगळे तर आपलेच आहेत. आता त्या मेघनाताई, त्यांचं पण आता आपल्या घराशी नातं जोडलं जाणार. मग आणखी कोण आहे? हो मंजू. ओवी. काय झालं मंजू काकी? अगं सकाळ सकाळी एवढ्या घाईत निघालीस कुठे? ते ऍक्च्युली माझं दादांकडे काम होतं अर्जंट. निशी. निशी?
निशीचं काय झालं? मंजू काकी निशी रात्रभर रडत होती. मी तिला विचारायला गेले आणि ती मंजू काकी सॉरी, मला ना हे सगळं आधी दादांना सांगायला हवं. मी तुला सगळं नंतर सांगते. ओके? हो ठीक आहे, मी उमाताईंना कळवते. ओके. ओवी गो ओवी गो ओवी ओवी गो थांब म्हणते ना मी. काय झालं लाली आत्या? ताज म्हणते मी. काय झाला? आग लागली आहे का कुठे? खय आग लागली? जा तू दादाच्या खोलीकडे बंब घेऊन निघालस. ते निशी निशी निशीचं काय? मला दादांना आणि मावशीला निशीबद्दल काहीतरी इम्पॉर्टंट सांगायचंय. हो, घरात दुसरी पण माणसं असत. माका सांग काय ता? तुम्हाला? हा माका. काय गो? माका सांगण्यासारखा नाही हा? का माका सांगूच नाही हा? एवढ्यात दादाकडे कशाक जायचा? नाही नाही, यात आता नक्की काय करायचं ते दादाच डिसाईड करते. अगो ओवी ओवी ह्या आता काय सांगता दादा? ह्या पुराक ना आधी घरातून बाहेर काढूक वया. सगळीकडे नुसता नाक खूप असता. दादा सॉरी, मी तुम्हाला न विचारता आत आले, पण रिझनच तसं आहे. निशीला खूप ताप भरलाय. हो, ती काल रात्री झोपेत काहीतरी बडबडत होती, म्हणून मी तिला उठवायला गेले तर तिचं अंग तापलं होतं. मी मिठाच्या पाण्याच्या स्ट्रिप तिच्या कपाळावर ठेवल्या तेव्हा तिचा ताप उतरला. बट आज सकाळी उठून बघितलं तर परत तिचा ताप चढला होता. पण मग रात्री का नाही उठवलं? मी येणार होते तुमच्याकडे, पण तिने मला थांबवलं. ते तुम्ही काळजी करत बसाल म्हणून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कशामुळे नाही? कुणी लावली हा प्रश्न आहे माझा. म्हणजे हा कशाला लावेल कोणी? तेच विचारालोय मी तुला. पण हे सगळं मला का विचारताय? तुला विचारतोय कारण तुझ्यावर संशय. काय? कोणाचा? हे बघ, तू जर स्वतःहून कबूल झालास तर फायद्यात राहशील. दादा मी काही केलंच नाही तर मी कबूल काय करू? आणि ही जबरदस्ती का केली जाते माझ्यावर? मला माहिती आहे तू काय असं सहजासहजी कबूल करणार नाहीस. त्या पोरसने हाक बोलू. विठ्ठल, भास्कर, हे बघ यांचे हात बघी. त्यांच्याकडे बघून तर काहीतरी जीवाला तुझ्या लाज वाटून दे. जनाची नाही तर मनाची तर बाळगा. माणुसकीची काय तर चाड बाळगा. मला कळत नाहीये माझ्यावर जबरदस्ती का केली जातीये आणि काय कबूल करून घ्यायचंय माझ्याकडून? मी आग लावली? नाही निखिल, तू आग नाही लावलेस, पण आग लागण्यासाठी जे गरजेचं आहे ना ते तू केलंस. तू परत मध्ये बोलतोयस आणि तू माझ्यावर जेवढे आरोप करतोय ना, काय पुरावे तुझ्याकडे आहेत? अरे पुरावा सुद्धा नाही ठेवलायस तू. सीसीटीव्ही फुटेज पण उडवलंयस. वाह, म्हणजे आग सुद्धा मीच लावली? हा, सीसीटीव्ही फुटेज सुद्धा मीच उडवलं? वाह, हेच म्हणायचं ना तुला? अरे काय बोलतोयस? आणि दादा तुम्ही सुद्धा काय ऐकताय? कुणी भरलेत तुमचे कान? हे झालं बाळा, झालं. एक संधी देऊन झाली तुला. परत म्हणू नको तुला कबूल करायची संधी दिली नाही. त्या पोरासने ए माया इकडे जरा. काय बघितलं तुम्ही? बोला जरा. सरकार, मी माझ्या डोळ्याने पाहिलंय यांनी वायरीत काहीतरी छेडछाड केले. तुला माहितीये का मी कोण येते? हा, माझ्यावर आरोप करणार तू? लायकी आहे का तुझी? दीड दमडीचा कामगार आहेस तू. तुला अधिकार दिला नाही कुणी त्याच्या अंगावर हात उचलायचा. माझ्या भावासारखा आहे तो. काका, आपण घरचे आहोत ना? मी घरचा आहे. तुम्ही याचं काय ऐकताय? अरे मग घरचा आहेस तर घरच्यासारखा वाग. दादा मी घरच्यांसारखाच वागतोय म्हणून तुम्हाला सांगतोय की हे सगळं खोटं आहे. मी काहीच केलेलं नाहीये. ही सगळी लोक माझ्या विरुद्ध कारस्थान रचतायत. यांना मुळात मी आवडतच नाही. कारण मी तुमच्या जवळच आहे ना दादा, म्हणून मला पाण्यात पाहतात. आणि हा ओंकार स्वतः काहीच काम करत नाही आणि मी काम केलं तर मला बोलायला रिकामा. ए निखिल, इथं काम कोण करतं आणि कोण नाही हे सगळ्यांना माहिती आहे, कळलं का? ए तू मध्ये बोलू नकोस. ए त्याच्यावर आवाज चढवू नको बाळा.
तू घरचा आहेस म्हणताना आतापर्यंत बोलतो तुझ्या संग, नाहीतर जेलमध्ये असतास. दादा मला कळत नाहीये, मी तुम्हाला कसं सांगू, मी खरंच काही केलेलं नाहीये. ते जाऊ दे रे, तू कबूल करणार आहे. ओ ओंक्या, व्हिडिओ दे रे त्यो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अहो बरं होत आले. आता घरी जाऊन तरी काय करणार? काय करणार म्हणजे आराम करायचा, औषध गोळ्या घ्यायच्या. आता दवाखान्यात उठून आलायचा मर्दा, तुम्हाला काय कळते का नाही? जावा घरला. तुम्ही कसं काय आज इकडे? शाळेला सुट्टी लागली ना, तर म्हटलं चक्कर मारावी तुमच्या शाळेत यावं. इकडे बघितलं काय? ही जोडगोळी कामाला आली आज येडी. नमस्कार वहिनी साहेब. नमस्कार वहिनी साहेब. ओमकार भाऊजी, गोडाऊनची साफसफाई केली का? कुठपर्यंत आलं काम? झाली, सगळी झाली. अहो नमस्कार म्हणाल तुम्हाला. हा बघितलं मी. मग नमस्काराला चमत्कार तरी करा. ओमकार भाऊजी, शिवानी त्यांची तब्येत कशी आहे? बऱ्या आहेत ना त्या? हो बरी आहे. अहो वहिनी साहेब, काय चिडलात का आमच्यावर? आमचं काही चुकलंय का? नाही, आमचं काय चुकलं असेल तर माफ करा. पर आमच्या संकट बोलणं बी झालाय, आमच्याकडे बघणं बी झालाय. असं करून चालतोय? आमच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करायला हवे तुम्ही मास्तरीन बाई. मुद्दाम करायला काय? ओमकार भाऊजी, शिवानी ताईंना सांगा मला आता सुट्टी लागली म्हणा, कधी या भेटायला घरी. हो अहो असं काय, नमस्कार तर करा, मुद्दाम करते काय? का आता कसं वाटलं तुम्हाला? आपली तर एवढी ओळख सुद्धा नाही, अगदी परवाच भेटलोय आपण. पण तरी सुद्धा मी तुमच्याकडे बघत नाहीये, तुमच्याशी बोलत नाहीये, या गोष्टीचा त्रास झाला ना तुम्हाला? दादा, तुमच्या बायका तुमच्या बरोबर लग्न झाल्यापासून आहेत, तुमचं घर सांभाळतात, त्या संसार सांभाळतात, जे काही करतात ते सगळं फक्त तुमच्यासाठी करतात. आणि असं असून सुद्धा तुम्ही त्यांच्याकडे बघतही नाही, बोलतही नाही आहात. कसं वाटत असेल त्यांना? विचार करा. अरे काय ऐकलं मी? काही आहे भास्कर? नाही तसं नाही, म्हणजे ते तुम्हाला कोणी सांगितलं? माझी बायको भेटली होती का तुम्हाला? मला त्या भेटल्या किंवा नाही भेटल्या हा मुद्दाच नाहीये. तुम्ही असं करताय की नाही खरं खरं सांगा त्यांना. खराय का ये? अरे इट्टल, खराय का ये? अहो अधिपती, त्यांच्या बायका आपल्या घरी आल्या, गोंधळ घातला, तुमच्या तोंडाला काळं फासायचा प्रयत्न केला, त्या दिवसापासून हे त्यांच्याशी बोलत नाहीयेत, बघत सुद्धा नाहीयेत त्यांच्याकडे. वाळीत टाकल्यासारखं केलंय अगदी त्यांना. काय ऐकतोय मी? काय म्हणतात? तुमच्या बायका आहेत म्हणताना तुम्ही ऐसा त्या खपत्यात, कुणासाठी खपत्यात? 24 तास घर सांभाळायची साधी गोष्ट नाही. त्या आहेत म्हणताना तुम्ही आहे. प्रेमापोटी करतात रे त्या, काळजीपोटी करतात त्या. असं करताय तुम्ही येड्यावानी. हे बघ, नवऱ्यावर संकट आल्यावर बायका बिथरत्यात, कारण त्यांचं प्रेम असते तुमच्यावर. तुमच्या बायकांनी जो काय मला दोष लावला, कशासाठी लावला असेल? तुमच्यावरच्या प्रेमापोटी लावला. मी त्यासनी समजून गेलो. तुम्हाला काही धाड भरल्यावर रे? एक गोष्ट ध्यानात ठेवायची, आयुष्यात गणी 2 बायकांनी कवा दुखवायचं नाही. एक म्हणजे आपली आई, जिने आपल्याला जन्म दिलेला असतोय, तिचा उपकार आपण कवा फेडू शकत नाही. आणि दुसरी म्हणजे बायको. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.